हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे शेतकऱ्याचा मुलगा मराठीचा जो लेसन आहे या लेसनवरील जी प्रश्न उत्तरे आहेत ती इथे बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा लेसन इथे घेतलेला आहे आणि पूर्ण लेसन मी इथे एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. यावरील जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा की शाळेच्या पहिल्या दिवशी राऊत सरांनी विद्यार्थ्यांना काय विचारले. आणि याचं उत्तर बघा की शाळेच्या पहिल्या दिवशी राऊत सरांनी सर्वांना आपापला परिचय द्यायला सांगितले. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, कुणालने आपला परिचय देताना काय सांगितले. तर कुणाल काय म्हणतो बघा, तो उत्तरात लिहायचं आहे की सर, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकरी होणे जेवढे अवघड आहे तेवढेच शेतकऱ्याचा मुलगा होणे अवघड आहे. असा परिचय कुणालने सरांना दिला. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की कुणालने सरांना दूध आणि सणाविषयी काय सांगितले. तर कुणाल काय म्हणतो बघा, सर, घरी गाय आहे, आई तिचं दूध काढते, आमच्यासाठी ठेवते, बाकी थोडं पाणी टाकून विकते. आई आणि बाबा मात्र काळा चहा पितात. कुणाल काय म्हणतं बघा, सर, आमच्या घरी गाय आहे आणि गाईचं दूध देखील निघतं, आई तिचं दूध काढते, त्यातील थोडंसं दूध ती आमच्यासाठी ठेवते आणि बाकी जे दूध आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते दूध ती विकते आणि आई आणि बाबा दोघेही मात्र काळा चहा पितात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कुणालने यात्रेतील कोणता प्रसंग सरांना सांगितला. तर कुणाल काय म्हणतो बघा की एकदा, इथे उत्तर बघा, एकदा घरात भांडून जत्रेला गेलो, आईने पैसे उसनवारी करून दिले, पण यात्रेत जाऊन ना पाळण्यात बसलो ना गरम जिलेबी खाल्ली, जसा गेलो तसाच घरी येऊन घटाघटा पाणी प्यायलो आणि आईला पैसे परत केले, उसने घेतलेले पैसे परत करायला तिला सांगितले आणि हे सर्व मला परिस्थितीने शिकवले सगळं. असं कोण म्हणतं, तर कुणाल म्हणतो. असा यात्रेबद्दलचा जो प्रसंग आहे तो कुणालने सरांना सांगितला. पुढचा प्रश्न आहे बघा की विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. पहिला आहे बघा पहिल्याच्या विरुद्ध येतं शेवटचा. नवीनचे विरुद्ध आहे जुना. आजचे विरुद्ध उद्या आणि अवघडचे विरुद्ध आहे सोपे. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे कोण कोणास म्हणाले. त्यातील पहिला आहे की का तुझ्यासारखा म्हणजे रे, का तुझ्यासारखा म्हणजे रे, असं कोण म्हणालं की राऊत सर कुणालला म्हणाले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मी राऊत सर तुमच्या 6व्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे, असं राऊत सर विद्यार्थ्यांना म्हणाले. तिसरा प्रश्न आहे सर, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुणाल सरांना म्हणाला. आणि चौथा आहे की ते कसं रे बाळा, आता तू बोल, आम्ही ऐकतो, हे राऊत सर कुणालला म्हणाले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की चुकी बरोबर ते लिहा. त्यातील पहिला आहे की कुणाल शिक्षकाचा मुलगा आहे, चूक. राऊत सर 7व्या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत, चूक. तिसरं, कुणाल शेतकऱ्याचा मुलगा आहे, बरोबर. आणि राऊत सर 6व्या वर्गाचे वर्गशिक्षक होते, बरोबर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रकल्प म्हणून आहे. प्रकल्प म्हणून काय आहे की कोणत्याही एखाद्या शेतात जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधून तुम्हाला त्यांना भेटून काय वाटले ते लिहा व त्यासोबत तुमचे छायाचित्र चिटकवा. असा प्रोजेक्ट आहे आणि निबंध म्हटलं तरीही चालेल. 9 ते 10 वाक्यामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. हे रायटिंग स्किल आहे, प्रत्येकाने करायचं आहे. आणि तुम्हाला जर याचं उत्तर हवं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन, मी त्याचा व्हिडिओ इथे पाठवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.